तर आज मी चपाती सँडविच कसं करतात ते दाखवणार आहे. तर उरलेल्या काही चपात्या शिल्लक होत्या, तर त्या संध्याकाळच्या वेळेला आपल्याला सँडविच म्हणून वापरता येतील. तर तव्यामध्ये तेल तापत ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये मी सिमला मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 2 उकडलेले बटाटे आपल्याला कापून टाकायचे आहेत. या इथे तुम्ही कोणत्याही म्हणजे भाज्या वापरू शकता, कोबी जसं का आणि गाजर आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची आवश्यकतेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे मस्तपैकी आणि ती देखील आपल्याला परतून घ्यायची आहे. तर इथे बघा चपाती घेतलेली आहे, त्याला मी आपला पिझ्झा सॉस असतो तो लावून घेतलेला आहे सर्व बाजूनी. या इथे तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता आणि जी आपण भाजी केलेली होती ती ना इथे सर्व चपातीवरती लावून घ्यायची आहे. त्यानंतर ना इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे, कांदाही टाकायचा आहे आपल्याला आणि बीटरूट शिजून घेतलेलं आहे, बीटरूट तेही सर्व बाजूंनी टाकायचं आहे आणि टोमॅटो देखील टाकायचा आहे आणि कांदा टाकलेला आहे या इथे आणि असं पसरून घ्यायचं आहे. तर किती छान सुरेख दिसत आहे ना. त्यानंतर शेव टाकलेलं आहे इथे थोडीशी तिखट, तर तुम्ही कोणतीही शेव टाकू शकता. आणि दुसरी चपाती देखील मी अशीच ह्याला सॉस लावून घेतलेला आहे दुसऱ्या चपातीला, तोही आपल्याला असा वरती ठेवायचा आहे आणि असंच्या असं आता तव्यावरती ठेवायचं आहे. तवा तापलेला आहे, गॅस कमी ठेवायचा आहे, तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता मी चपाती ह्याच्यामध्ये बघा ठेवलेली आहे आणि सर्व बाजूने आपल्याला शेकून घ्यायची आहे. खरपूसपणे अलगद प्रेस करायचं आहे, पलटून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला दुसरी बाजू देखील शेकून घ्यायची आहे. तर क्रिस्पी अशी आपली बघा ही झालेली आहे. त्यानंतर इथे चाकूच्या किंवा कटरीच्या साहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा छान मस्तपैकी असं क्रिस्पी सँडविच झालेलं आहे आणि त्यानंतर बघा हे मी असं कट करून घेतलेलं आहे. तर ही माझ्याकडे शेव आहे, त्याला मी आता शेव लावून घेतलेले आहे. तर सँडविच रेडी. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब.